सिद्धी फॅमिली चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यामध्ये श्री शिवलीलामृत अध्यायाचे पठन करणे, श्रवण करणे किंवा ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा शिवपंचाक्षर स्तोत्र यांचा जप करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे आपण श्री शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय 4 पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः। धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा। नकळे जयाचे मूळ मध्य अवसान, आपणची सर्व कर्ता कारण। कोठे प्रगटेल ज्याचे आगमन, ठाई न पडे ब्रह्मादिका। जाणोनी भक्तांचे मानस, तेथेची प्रगटे जगन्निवास। एची विषयी सूते इतिहास, शौनकादिकांप्रती सांगितला। किरात देशीचा राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभंजन। मृगया करीत हिंसक दारुण, मद्यमांसी रत सदा। चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित, निर्दय अधर्मेची वर्तत। परी शिवभजनी असे रत, विधीने पूजित नित्य शिवासी। त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती, परमचतुर गुणवती। पती प्रति पुसे एकांती, कापट्य रीती टाकोनिया। म्हणे शिवव्रते आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष। गीत नृत्य स्वये करिता विशेष, शिवलीलामृत वर्णिता। दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिवभजनी सावधान। मग तो राजा विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पै। मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमेव होतो सुंदरी। तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री, शिवमंदिरासमोर आलो। शिवपूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत। तीही दंड मारिता त्वरित, सव्य पळत प्रदक्षिणा करी। आणिक आलो परतोनी, बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी। मागुती दटाविता त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिवसदना। मागुती बैसलो येऊन, तव तिही क्रोधे मारिला बाण। म्या शिवलिंग पुढे लक्षुण, तेथीची प्राण सोडिला। त्या पुण्य कर्मे करून, आता राजदेह पावलो जाण। परिश्वानाचे दुष्ट गुण, नाना दोष आचरे। कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान, तरी मी कोण होते सांगा मज लागून। मग तो बोले विमर्शन, कपोती होतीस पूर्वी तू। मांसपिंड नेतमुखी धरून, पाठी लागला पक्षीशेन। शिवालयास प्रदक्षिणा 3 करुनी शिखरी बैसलीस। तू श्रमलीस अत्यंत तुझ शेन पक्षी मारीत। शिवसदना समोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू। मग कुमुद्वती म्हणे रायास, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष। तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा। यावरी तो राव म्हणे, ऐके मृग नेत्रे इभगमने। सिंधू देशीचा नृप इंदुवदने, होईन पुढली ये जन्मी मी। तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसेवरीसी। तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी, होईन सत्य गुण सरिते। तू कलिंग कन्या होऊन, मज वरीसी सत्य जाण। चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरीसी मज। पाचवे जन्मी अवंती राज, दाशार्ह कन्या तू पावसी मज। सहावे जन्मी अनर्थपती सहज, तू ययाती कन्या गुणवती। सातवे जन्मी पांड्य राजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण। तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडिन शिवप्रतापे। महाधर्म वाढविन, जन्मोजन्मी शिवभजन करीन। मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना। शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष। शुभवदने तुझ समवेत, कैलास पद पावेन निधरे।
सूत म्हणे शौनकादिकांप्रती, ती तुकेही जन्म घेऊनी तो भूपती, ब्रह्मवेत्ता होऊनी अंती अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहीण सूत्रामा, वेदशास्त्रांसी सीमा, नकळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिवगुण कीर्तन, सद्गदन होय जयाचे मन, अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती. धीक त्याचे जीणे धीक कर्म, धीक विद्या धीक धर्म, तो वाचोनी काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐका शिवभजनाची थोरी, उज्जयिनी नामे महानगरी, रावचंद्रसेन राज्य करी, न्याय नीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, त्याचे भजनी रतनरूपवर, मित्र एक नाम मणिभद्र, प्राणसखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दया सागर, शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता, पुत्र भक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ताफळ सुडाळ सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मणिभद्र अति सुजाण, तेने एक मणी दिदला आणोन, चंडकिरण दुसरा. अष्टधातूंचा होत स्पर्श, होय चामीकर बावन कस, सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मण्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे जैसा पुरोहित, समरांगणी जय अद्भुत, नये अपयश कालत्रयी. जे करावया येती वैर, ते आपणची होतती प्राणमित्र, आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले नृपाचे. भूपतो सर्वगुणी वरिष्ठ, की शिवभजनी गंगेचा लोट, की विवेक भाव रत्नांचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ, की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ, कूपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मणी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविती. बहुतांश असह्य झाले, अवनीचे भुभुज एकवटले, अपार दळ घेऊन आले, वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमल दलनय, त्याचे कंठी कौस्तुभ जाण, की मृडानी वरमौळी रोहिणी रमण, प्रकाश घन मणी तैसा. तो मणी आम्हासी दे त्वरित, म्हणोनी नृपांनी पाठविले दूत. मग राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूंचे संग्रहण, तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण, अतिभोग अतिभूषण, विघ्नासी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन, मणी जरी द्यावा या लागून, तरी जाईल क्षात्रपण, युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर, करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीन रक्षण जगदुद्धार, वज्रपंजर भक्तांसी. त्यासी शरण जाऊये अवसरी, जो भक्त काज कैवारी, जो त्रिपुरांतकी ही मनग कुमारी, प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करुण, शिवमंदरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून, विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीत शिव स्मरून, महायंत्रांचे नगरावरून, मार होती अनिवार. सर्व चिंता सोडून चंद्रसेन,
चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळवून त्यात एक गोप गृहिणी पतिहीन कुमार कडिये घेऊन पातली 6 वर्षाचा बाळराजा पूजा करीती पाहे सकळ निरखुनिया वाढवेळ ग्रुप गृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरोन आपण करी गृहीचे कारण शेजारी उध्वस तृण सदन बाळ जाओनी बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मूर्तिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दूजे नाही तेथे लघुपाषाण आणोनी त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाही प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्रा विषयी वाहे पाषाण धूप दीप नैवेद्य पूर्ण तेणेची करुण करीतसे आर्द्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उधळी मृत्तिकाच घेओनी कर कमळी पुष्पांजली समर्पित एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून येबा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडोन पाचारिताने दि प्रत्युत्तर म्हणोनी बाहेर येओनी पाहे तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काये चाल भोजना झडकरी परिनेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुनी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुगारिली चाल भोजना त्वरित म्हणनी हस्तकी धरुनी ओढित बाळ नेत्र उघडोनी पाहात तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बळवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रवे शिवा नाम घेऊन तव दयाळ उमारमण अद्भुत नवल पै केले तृणगृह होते जय जर्जर झाले रत्नखचित शिव मंदिर हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजत चंद्रप्रभेहुनी अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडोनी बाळ पाहात तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथासांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा समर्पून पुष्पांजळी वाहातसे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात तव ते देखिले रत्न खचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिण सर्वालंकारे करोन शोभायमान पहुडली 30 बाळके जागे करून म्हणे चल घेई शिवदर्शन तव ती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची हृदय धरुनी दृढ बाळ शिवालया आली तात्काळ
म्हणे धन्य तू शिवदयाळ, धन्य बाळ भक्ता हा. गोपदारा गेली राजगृही धावून, चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करून, धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी, राव आश्चर्य करुनी पाहे नयनी. नागरिक जनांच्या श्रेणी, धावती बाळ पहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत, बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत, जन अपार पहावया. चंद्रसेन राया प्रति, नृप अवनीचे संगोनी. पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती, गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना, तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना, कैलास राणा प्रसन्न जासी. ऐसे ऐकता चंद्रसेन, प्रधाना समवेत बाहेर येऊन. सकळ रायास भेटून, आला मिरवत घेऊनी. अवंती नगरीची रचना, पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरींचे श्रेष्ठ जाणा, उज्जयिनी नामतियेचे. राजे सकळ कर जोडून, शिवमंदिरा पुढे घालिती लोटांगण. त्या बालकासी वंदून, आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जे शिव प्रसन्न, तै तृणकुटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते मित्र होऊन, ओळंगती सर्वस्व. गृहीच्या दासी सिद्धी होऊन, न मागता पुरविती इच्छिले पूर्ण. अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन, कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित, पांगुळ पवना पुढे धावत. जन्मांधरत्ने पारखित, मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा भाग्य परम, तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम, चिंतामणी येत होता. त्रिभुवन भरी कीर्ती होय, राजे समग्र वंदिती पाय. जेते जेते खणू जाय, तेथे तेथे निधाने सापडती. अभ्यासन करिता बहुवस, सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास, उमाविलास भेटे जेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा, तुझशी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा, धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत, सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत, वायुसूत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर. भूगर्भ रत्न मानस संतापहर, वृत्रारी शत्रुजनक नगर. दहन मदन दमन जो, द्रोणाचळ उत्पाटन. उर्मिला जीवन प्राणरक्षण, ध्वजस्तंभी बैसोन. पाळी तृतीय नंदन पृथेचा, ऐसा प्रकटता मारुती. समस्त शोणी पाळचरणी लागती. राघव प्रियकर बाळा प्रती, हृदयी धरोनी उपदेशी. शिवपंचाक्षरी मंत्र, उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार, प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळित, जैसा आमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर, ठेविता झाला वायू कुमर. सकळ राव करीती जय जयकार, पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढी सनंद, जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पितवसन, होईल श्रीकृष्ण कंस दमन. शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढेही होती. जेवी जपमाळेचे मणी, परतो न येती. अवतार स्थिती तैसीच, की संवत्सर मास तिथी वार. तेची परतती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर. श्रीकरा सत्य जाणपा,
ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वस्त्रे भूषणे देऊनी बोळविली पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुनी श्रीकर चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करती याच कांचे आर्त पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रती पावले हा अध्याय करिता पठण संतत्ती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चती रत जाचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती सज्जन कमलिनी जीव शिव चक्र वाके दोनी ऐक्या येती प्रीतेने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात नेऊनी घाली विष्णुनिंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलासाचल निवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवितू ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलासाचल निवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवितू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थो अध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। तर अशा प्रकारे शिवलीलामृत ग्रंथातील अध्याय 4 संपूर्ण झाला। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या टीमने अपलोड केलेले नवनवीन भक्तिमय व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर भेटूया अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये। ओम नमः शिवाय।